आय न्यूज। धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार कुणाल रोहिदास पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांनी शहरातील महिलांच्या भेटीगाठी घेऊन समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी कुणाल बाबांना भाग पाडू असे आश्वासन दिले। अश्विनी कुणाल पाटील यांनी शहरातील देवदेवतांचे दर्शन घेऊन आपल्या भेटीगाठींवर भर दिला। त्यात त्यांनी शहरातील मुख्य पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन तर दिलेच, पाणी हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे। जलसंधारण हा आमच्या कुटुंबाचा आवडीचा विषय असल्याने कुणाल बाबा निश्चित बागलांमध्ये सर्वांना घरपोच पाणी मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील अशी ग्वाही दिली। अश्विनी पाटील यांनी ठेंगोडा येथील गणपती मंदिर, देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर, महालक्ष्मी माता मंदिर, सप्तशृंगी माता मंदिर व सायंकाळी साईबाबांच्या मंदिरात दर्शन घेऊन पाटील यांच्या हस्ते आरती संपन्न झाली। यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। अश्विनी पाटील 2 दिवसासाठी बागलान दौऱ्यावर आल्या असून त्या विविध क्षेत्रातील महिलांशी सुसंवाद साधून अडीअडचणी जाणून घेत आहेत। त्यांच्याबरोबर शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या महिला पदाधिकारी व मित्र पक्षाचे कार्यकर्ते आहेत। पाटील यांनी मंगलनगर, कॉलेज परिसर, टिळक रोड आदी परिसरात जाऊन तरुण तरुणींशी संवाद साधला। बागलाण तालुक्यात यशवंतनगरीमध्ये यशवंत महाराजांचं दर्शन घ्यायला मी आलेली आहे आणि कुणाल बाबांच्या प्रचारार्थ इथे बागलाण तालुक्यात सटाणा शहरामध्ये मी आज फिरते आहे। तर त्याच्यामध्ये उत्साह खूप मला दिसतो आहे, महिलांचा, पुरुषांचा आणि लहान मुलांचा खूपच उत्साह दिसतो आहे आणि कुणाल बाबांच्या पाठीशी प्रचंड उत्साहाने लोक आहेत। बस इथे महाराजांचा आशीर्वाद मी घ्यायला आलेली आहे आणि महिलांची समस्या पाण्याबद्दलचीच आहे। तर त्याच्याबद्दल तर धुळे ग्रामीणमध्ये कुणाल बाबांचं खूप मोठं काम आहे। तर 100% मला खात्री आहे की इथे पाण्याची समस्या पूर्णपणे कुणाल बाबा पूर्ण करू शकतील। तेवढंच आणि इथे सगळ्यांचा उत्साह आणि सगळ्यांची साथ आम्हाला भेटते आहे आणि महाराजांचा आशीर्वाद आम्हाला मिळतो आहे। आय